चला दोन्ही संघाचे कॅप्टन लक्ष द्या. 5 बॉलचे 5 बॉलची ओव्हर आहे. 5 बॉल. चला फील्ड प्लेस करून घ्या. लगेच फील्ड प्लेस करा प्लीज, कारण मैदानावरती अंधार पसरायला सुरुवात झाली. 5 चेंडूची मॅच आहे. 5. चला उरलेले जे 2 षटक आहेत या स्पर्धेचा ग्रँड फिनाले, या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण होणार याच्यावरती सर्वांची नजर आहे. आपण सर्वजण पाहत होतात नवलाई चषक क्रिकेटचा रणसंग्राम आयोजक शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून ही एक अफलातून स्पर्धा. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले एका बाजूला आदेशदादा भुवड आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. आदेशदादा भुवड आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लीज या. फायनल मध्ये AWCC गुहागर हा संघ बॅटिंगसाठी दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला बानेवाडी हा संघ आपण पाहताय. साई 11 बानेवाडी विपक्ष AWCC गुहागर या 2 संघामधील मॅच. पहिलाच बॉल बाहेर डिलिव्हर्ड केलाय. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. 1 धाव तर आली आहे. अंपायर सिग्नल वाईड आलाय. वाईड +1 अशा 2 धावा संघाच्या टोटल मध्ये, म्हणजेच्या 2 धावेनं संघ AWCC गुहागर आपलं खातं उघडतोय. येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत. स्पर्धेचा ग्रँड फिनाले साई 11 बानेवाडी की AWCC गुहागर, कोणता संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारेल, कोणता संघ या स्पर्धेचं हे जे चषक आहे ते चषक असं आपल्या कॅबिनेट मध्ये घेऊन जाईल याच्यावर मात्र सर्वांच्या नजरा. यावेळी पहा फटका क्लासिकल आलाय. ऑन साइडला ऑफ साइडला माफ करा, अगदी बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अंपायर्स कडे स्ट्रॉंग अपील केली जरूर, मात्र इथे 2 धावा आल्यात. रणसंख्या 4च्या घरात. 1 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या 4. द लास्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. इथे जर पाहिलं तर चेंडू सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार, दिस इज अ बिग हिट, मॅग्निफिशियंट षटकार. थँक्यू थँक्यू. 2 चेंडू वरती तब्बल 10 10 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. 3 more to go. पहिल्या इनिंग मधील या ग्रँड फिनालेचे शेवटचे 3 चेंडू. आणखी एक फुलर लेन डिलिव्हरी, बरोबर ब्लॉक होल वरती बॉल होता. एक सिंगल आले. स्ट्राइक रोटेट, दादा ऑन द स्ट्राइक एंड. या एका धावेनं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा जो आकडा आहे डबल 11. दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. रिमेनिंग 2 balls आर लेफ्ट ऑफ दिस फर्स्ट इनिंग. ग्रँड फिनालेची मॅच आपण पाहताय. ऑफ साइडला फटका आलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये वाढ. रनचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 12च्या घरात. पहिल्या इनिंग मधील या ग्रँड फिनाले मधील शेवटचा बॉल. 1 to 12 आफ्टर 4 balls. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विपुलला आपण पाहताय साई 11 बानेवाडी या संघाकडून. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकाची मॅच आहे. 5 चेंडूची मॅच आहे आणि शेवटचा बॉल आहे. राईट अमोर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मागे निघून गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. या अतिरिक्त धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपण पाहताय आणि अंपायरचा सिग्नल आलाय. 1+1 अशा 2 धावा संघाच्या टोटल मध्ये ऍड होतील. रणसंख्या जी आहे
ती या 2 रनच्या मदतीनं. वन 14 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपण सर्वजण पाहत आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. लाजवाब लाजवाब कॅच. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावांचा जर आकडा पण पाहताय तर चला AWCC आता मैदानावरती प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, सहकार्य करा, कारण याच्यानंतर 5 चेंडू बाकी आहेत. बॅट लाईटचा इफेक्ट आपण पाहताय. आणि साई 11 बानेवाडी, चला प्रारंभिक जोडी आहे त्या जोडीला लगेच पाठवा. चला लगेचच बॅटरी मैदानावरती दाखल झालेत. या स्पर्धेची अंतिम लढत आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल वरती करायचे आहेत. 15 धावा. 14-15. पाच चेंडू मध्ये 15 धावांचं इक्वेशन. पहिल्याच बॉल वरती रायाच्या बॅट मधून फटका आलाय. क्षेत्ररक्षण पाहतात बॉल कुठे आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे, अर्थात 6 धावांनी इथे षटकार. येस 4 आहे. चौकार आहे. अजूनही 4 बॉल वरती 11ची गरज आहे, कारण चेंडू दिसत नाहीये. आणि आता हे चित्र मैदानावरती आहे. बॅटला बॉल लावायचा, पळायचा, बरंच काही आहे. 4 बॉल वरती 11ची गरज. पुढचा बॉल. इथे बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. आता 3 मध्ये करायचे 11. येणारे 3 चेंडू 11 धावांचं इक्वेशन आहे मॅच मध्ये. तीन चेंडू शिल्लक राहिलेत मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तब्बल 11 धावांची गरज. या बॉलला पहा, अंपायरचा सिग्नल बराचसा बाहेर आहे. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड, म्हणजे 3 मध्ये आता 10 करायचे आहेत. येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. स्पर्धेचा ग्रँड फिनाले, नवलाई चषक क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताय. शिवाजी दादा पालेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. हाई बॉल ऑन साइडला आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती धावते जरूर. बॉल कुठपर्यंत ट्रॅव्हल होईल, तर चेंडू सीमारेषेच्या पार फरार. आणखी खेळाय दर्जेदार चौकार. येस चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, कारण मैदानावरती अंधार पसरायला सुरुवात झाली आहे. जवळजवळ अंधार आपण पाहताय. 2 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 2 बॉल वरती करायचे तब्बल 6 धावा. तर 2 मध्ये 6 करायचे आहेत. येणारे 2 चेंडू करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी 6 धावा. स्ट्राईक एंडला रायाला आपण पाहता या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ. इथे फटका मोठा आहे. चेंडू कुठे ट्रॅव्हल होईल. यावेळी चेंडूला शोधतील जरूर. ढूंढ रे मेरे साजना. यावेळी पहा बॉल शोधला गेलाय. 2 धावा या बॉल वरती आल्यात, म्हणजे मॅच मध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 1 मध्ये 2. येणारा 1 चेंडू करायचे 2 धावा. मैदानावरती चेंडू कुठे चालला हे कळायला मार्ग नाही, हे दिसायला मार्ग नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटला बॉल लागणं गरजेचं आहे. माफ करा, 1 वरती 4 करायचे आहेत. येणारे 1 चेंडू करायचे 4 धावा. 1-4चं इक्वेशन.
शेवटच्या बॉलला पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आला, वाईट बॉल. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदलाव. येणाऱ्या एक बॉल वरती करायचे 3 धावांची गरज. 1 मध्ये 3चं इक्वेशन आहे. येणारे एक बॉल. चला अंपायर सिग्नल आहे वाईट बॉल. चला घाई करा कारण इथून अंधार आहे, काळोख काय, बॅटला बॉल आला तरी 3 धावा होऊ शकतात. आता 1 मध्ये करायचे 3. कोणता संघ ठरेल इथे किंग, आता पाहूयात. येणाऱ्या या एक बॉल वरती 3ची गरज. 9ला चषकाचा शेवटचा बॉल. 1 वरती 3. फटका आलाय जरूर. सिंगल कंप्लीट. बॉलला अडवलं गेलंय का तरी यस, बॉलला अडवलं गेलंय. आणि इथे मात्र या स्पर्धेचा विजयी संघ ठरलाय. AWCC गुहागर इज अ चॅम्पियन ऑफ द 9लाई चषक 2025-25 या स्पर्धेचा हा विजेता संघ ठरलाय.